आणखी सांगू तुम्हाला, आमच्या महाराजांसारखं, महाराजांना जसं माऊलीचा दिव्य साक्षात्कार झाला, नवनाथांच्या कृपेने त्यांचं जीवन, नवनाथाच्या कृपेने त्यांनी मला आता त्रोटक माहिती दिली. बाबा, मी प्रज्ञाचक्षु होतो, मला दृष्टी नव्हती. अशी ज्यांना दृष्टी नाही, विदर्भामध्ये असे दोन संत होऊन गेले गुलाबराव नावाचे. एक गुलाबराव बाबा, दोघांची कृष्ण भक्ती. एक गुलाबराव बाबा, ते काटेलचे, बुलढाण्यामध्ये काटेल क्षेत्र आहे, त्यांची कृष्ण भक्तीच होती. कोणत्या कोपरगावला यायचे तेव्हा कृष्ण भक्ती होती. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, साधं भजन. असं कुठे आहेत का धोतर, साधं भजन. आणि हे बुलढाण्यामध्ये काटेल क्षेत्र आहे, ही कृष्ण भक्तच बरं का, कृष्ण भक्ती केली. पण दुसरे विदर्भामध्ये अमरावतीच्या जवळ एक माधान क्षेत्र आहे, माधान, तिथे गुलाबराव बाबा होते. पण ते जसे आमच्या महाराष्ट्रासारखे प्रज्ञाचक्ष आंधळी होते, बरं, आंधळी होते, प्रज्ञाचक्ष आंधळी होते. त्यांची कृष्ण भक्ती होती. पण दुसरी कृष्ण भक्ती नव्हती. ते म्हणायचे मी कृष्णाची पत्नी आहे, पत्नी, कृष्ण पुरुष होते पण कृष्ण पत्नी म्हणून राहिले. दादा, नुसते कृष्ण पत्नी म्हणून राहिले नाही, आमच्या मातासारखे पातळ नसायचे माझे बाबा, पातळ नसायचे. आणखी सांगू,